मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ बघितला असेल तर त्याद्वारे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आणि उपलब्ध असलेल्या हेल्थ इन्शुरन्स म्हणजे विमा पॉलिसीज बद्दल माहिती मिळाली असेल। तो व्हिडिओ पाहून अनेक जणांनी त्या प्रत्येक पॉलिसी संदर्भात सविस्तर माहिती मिळावी अशी विनंती केलेली आहे, ज्याद्वारे सर्व सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनीजच्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल म्हणजे आरोग्य विमा संदर्भातील संपूर्ण माहिती, जसे आरोग्य विमा हा किती वर्षांचा असतो, त्यासाठी प्रीमियम किती भरावा लागेल, त्या पॉलिसीकरिता अटी व शर्ती काय आहेत, प्रत्येक पॉलिसीमध्ये कोणकोणते आजार कव्हर केले जातात, कॅशलेस सुविधा इत्यादी सर्व माहिती जाणून घेता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर अवश्य सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे भविष्यात अपलोड होणारे व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या वरिष्ठ मेडिक्लेम फॉर सीनियर सिटीजन या पॉलिसी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या पॉलिसीचे कव्हर तुम्हाला दोन सेक्शनमध्ये घेता येते। पहिले सेक्शन आहे हॉस्पिटलायझेशन अँड डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन आणि दुसरा ऑप्शनल सेक्शन आहे क्रिटिकल इलनेसचा म्हणजे गंभीर आजाराचा। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? जर पॉलिसीधारक घरी राहून उपचार घेत असेल परंतु त्याचे नाव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे, तर अशा वेळी पॉलिसी अंतर्गत हे कव्हरेज दिलेले असताना विमा कंपनी त्यांना पैसे देण्यासाठी बांधील असते। थोडक्यात सांगायचे झाले तर एखादा पेशंट ज्याला हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य नसेल किंवा हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपकरणे किंवा त्या पेशंटसाठी बेड अवेलेबल नसेल तर अशा वेळी डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशनचा ऑप्शन दिला जातो। आता बघूया की हॉस्पिटलायझेशन आणि डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन याचे बेनिफिट्स काय आहेत। मित्रांनो, ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळेस ज्या रूममध्ये आपण राहत असतो त्या रूमचे चार्जेस देखील आपल्याला पे करावे लागतात। तर अशा वेळी जो काही तुमचा सम ॲश्युर्ड असेल म्हणजे विम्याची मूळ रक्कम असेल त्या रकमेच्या 1% रक्कम ही रूम चार्जेस म्हणून गृहीत धरली जाते। त्याचप्रमाणे जर तुमचे हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले तर त्या ICU रूमसाठी 2% रक्कम तुमच्या मूळ विमा रकमेतून दर दिवसासाठी तुम्हाला मिळत राहते, ज्यामध्ये नर्सिंग केअर, RMO चार्जेस, IV फ्लुइड्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, इंजेक्शन ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस या सर्वांचा समावेश असतो। त्याचप्रमाणे या सेक्शन अंतर्गत सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर, कन्सल्टंट्स, स्पेशलिस्ट यांच्या फीज देखील कव्हर केल्या जातात। भूल देणे, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटरचे चार्जेस, सर्जरीसाठी लागणारी उपकरणे, औषधे, ड्रग्ज, आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक साहित्य, एक्सरे, डायलिसिस, केमोथेरपी, रेडिओथेरपी, पेसमेकरची किंमत, कृत्रिम अवयव, स्टेंट अँड इम्प्लांटची किंमत याचे देखील लाभ यामध्ये मिळतात। मित्रांनो, ही पॉलिसी खरेदी करताना जो काही प्रीमियम तुम्ही भराल त्या प्रीमियमची रक्कम तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 80D अंतर्गत वजावटीसाठी क्लेम करता येते। पॉलिसी खरेदी करण्याकरता व्यक्तीचे वय 60 वर्ष ते 80 वर्ष या दरम्यान असणे गरजेचे आहे। व्यक्तीचे वय, पॉलिसीचा सम ॲश्युर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम या दोघांमुळे पॉलिसीचा प्रीमियम किती असू शकतो याचे कॅल्क्युलेशन केले जाते, ज्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत। मित्रांनो, पॉलिसीचा कालावधी हा 12 महिन्यांचा असतो म्हणजे 1 वर्षाचा असतो, ज्यामुळे तुम्हाला पॉलिसी दरवर्षी रिन्यू करावी लागते। जसे याआधी आपण 2 सेक्शन्स बघितले त्यानुसारच तुमचा सम ॲश्युर्ड देखील ठरत असतो। जर तुम्ही हॉस्पिटलायझेशन आणि डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशनची मागणी केली तर त्या कव्हरेजसाठी तुम्हाला 1 लाखांचा सम ॲश्युर्ड घ्यावा लागतो आणि जर तुम्ही क्रिटिकल इलनेस या सेक्शनची मागणी केली तर 2 लाखांचा सम ॲश्युर्ड तुम्हाला घ्यावा लागतो। हा सम ॲश्युर्ड प्रति व्यक्ती म्हणजे पर पर्सन असतो, जो फिक्स्ड आहे। तर आतापर्यंत आपण वयोमर्यादा किती आहे आणि सम ॲश्युर्डची रक्कम जाणून घेतली, ज्यामुळे आता आपल्याला प्रीमियमची रक्कम किती तेही माहीत करून घेता येईल। पॉलिसीचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो, त्यामुळे 1 लाखांच्या सम ॲश्युर्डसाठी 60 ते 65 वर्ष वयाच्या व्यक्तीला 4180 रुपये प्रीमियम भरावा लागेल। 66 ते 70 वर्षाच्या व्यक्तीला 5196 रुपये, 71 ते 75 वर्षाच्या व्यक्तीला 5568 रुपये आणि 76 ते 80 वर्ष वय असेल 6890 रुपये प्रीमियम भरावा लागेल। जर तुम्ही 2 लाख रुपयांचा सम ॲश्युर्ड घेणार असाल आणि वय 60 ते 65 वर्ष दरम्यान असेल तर 2007 रुपये, 66 ते 70 वर्ष दरम्यान असेल तर 2130 रुपये, 71 ते 75 वर्ष वयाच्या व्यक्तीला 2200 रुपये आणि 76 ते 80 वर्षीय व्यक्तीला 2288 रुपये प्रीमियम भरावा लागेल। मित्रांनो, ही पॉलिसी तुम्हाला नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या ऑफिसमध्ये जाऊन खरेदी करता येईल किंवा त्यांच्या एजंटमार्फत खरेदी करता येईल। तर या कंपनीचे तुमच्या शहरामध्ये ऑफिस कुठे आहे याची माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मिळेल। वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळेल आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यावर क्लिक केले असता अशा प्रकारे एक वेबसाईट ओपन होईल। इथे सर्वप्रथम तुमचे राज्य या लिस्टमधून निवडा। आपण इथे महाराष्ट्र निवडणार आहोत।
त्यानंतर आलेल्या या लिस्टमध्ये काही ठराविक शहरांची नावे तुम्हाला दिसतील. तुमचे शहर यापैकी एक असेल तर ते सिलेक्ट करा. जसे इथे मी ठाणे शहर सिलेक्ट करत आहे. आता त्याखाली ठाणे शहरात जिथे जिथे ऑफिसेस आहेत त्यांची एक लिस्ट समोर येईल. ज्या ऑफिसला जाणे तुम्हाला शक्य असेल ते ऑफिस सिलेक्ट करा. जसे इथे मी ऐरोली हे ऑफिस निवडत आहे आणि सर्च बटन क्लिक करा. ज्यामुळे ऐरोलीमध्ये असलेल्या ऑफिसचा संपूर्ण पत्ता, ईमेल ID आणि फोन नंबर तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल. या ऑफिसमध्ये डायरेक्टली जाऊन किंवा एजंटच्या सहाय्याने पॉलिसीकरिता तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल. पॉलिसी अंतर्गत काय कव्हर होत नाही. डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन अंतर्गत 3 दिवसांपेक्षा कमी वेळेचे उपचार कव्हर होत नाहीत. दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यापूर्वी आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा खर्च कव्हर होत नाही. तसेच या सर्व आजारांकरिता लागलेला खर्च देखील पॉलिसी कव्हर करत नाही. मित्रांनो, जर पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही आजार असेल तर तो आजार पॉलिसी खरेदी केल्यापासून 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 12 महिन्यांच्या कालावधीनंतरच कव्हर केला जातो, ज्याला आपण प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणून ओळखतो. कोणकोणत्या आजारांसाठी 1 वर्षांचा वेटिंग पिरियड आहे त्याची माहिती आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पॉलिसीची इतर माहिती त्याकरिता बनविण्यात आलेल्या पॉलिसी ब्रोशरमध्ये तुम्हाला मिळेल. त्या पॉलिसी ब्रोशरची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.